दर्शनमध्ये आपलं स्वागत। आज आपण तुळजापूर तालुक्यातील केशेगाव या गावी आलेलो आहोत। ह्या गावाचा फार मोठा इतिहास आहे। स्वातंत्र्य संग्रामामध्ये या गावाचं फार मोठं योगदान आहे। अनेक स्वातंत्र्य सैनिक या गावामध्ये होऊन गेलेले आहेत। त्यांनी भूमिगत स्वातंत्र्य सैनिक राहून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठं त्यांचं योगदान राहिलेलं आहे। त्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं। या गावाचा इतिहास काय सांगतो? मला म्हणायचं आहे की केशेगाव हे जळीत गाव असून अनेकदा आमदार आले, कितीतरी आमदार होऊन गेले शिवाजीराव पाटील बावळगावपासून। तर या सर्वांनी एकच अपेक्षा केली की जळीत गाव आहे, जळीत गाव आहे हे म्हणून आमच्याकडून मतदान नेले, परंतु या गावचा काहीच कुठं नोंद केली नाही। चिलवडी, दगडधानोरी, नंदगाव अशा गावाला सर्व स्वातंत्र्य सैनिकांना जळीत गावाबद्दल मोबदला मिळाला, पण केशेगाव हे कुठल्याच ह्याच्यामध्ये नोंद केलेलं नाही। गावाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे। जळीत गाव हे केशेगाव आरळी गावाला स्थलांतर झालं, कितीतरी 25 लोक भूमिगत झाले। आता सध्या 6 स्वातंत्र्य सैनिक आहेत। या स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्याला कुठेही नोकरी नाही आणि या गावाकडे दुर्लक्ष होत आहे शासनाचे। तर शासनानं काही बी करून आमच्या गावाकडे लक्ष द्यावं आणि हे गाव समाविष्ट करून घ्यावं एवढीच आमची विनंती आहे। शासनाच्या विचाराधीनच आमचं गाव नव्हतं। शासनाने जर सध्या आमचे तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे त्या प्रतिनिधींनी नंदगाव, चिलवडी, देवधनोरा यांचं शासन दरबारी नोंद घेतली गाव जळीत म्हणून, पण केशेगावचं नाव वगळले। ते आता कुठल्या कारणामुळे वगळले, का वगळले, परंतु आम्ही त्यांच्यावर आरोप ठेवण्यापेक्षा आमच्या काही लोकांच्या अकार्यक्षमतेमुळे आमचं गाव वंचित राहिलेलं आहे आणि त्या गावाला जसं मोबदला मिळालं त्याप्रमाणे आमच्या गावाला मोबदला नुकसान भरपाई मिळावं आम्हाला लोकांना, गावकऱ्यांना, अशी एक आमची शासनाकडे विनंती आहे। आणि हुतात्मा एक कृष्णात रंगनाथ पवार मध्ये हुतात्मा झाला तो त्या पिरियडमध्ये, तर त्या अनुषंगानं आमच्या गावाला स्तंभ मिळालं। त्याच्याच बरोबर त्यावेळेला जे गावाचं नुकसान झालं, गाव सगळं लोक सोडून गेले, त्याचे जे वारस आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळावं हीच आमची शासनाकडे अपेक्षा आहे। गाव दक्षिण सोलापूर, तुळजापूर ह्या बॉन्डीवर लास्टला आहे। मग त्याच्यामुळं मुस्तीला शिबिर होतं, त्या शिबिरमुळं काय मग इथं जाळपोळ म्हणा, हे म्हणा, आता 4 मुर्दे आणून टाकले ते आमच्या शिबिरात। त्याच्यामुळं मुस्लिम समाजाने ह्याच्यात धुई होऊन आता जीव वाचवासाठी म्हणून आम्ही काय केलं, ते आरळीला स्थलांतरित झालो। आता गावातलं का तर ज्वारीचं गडूर आणा म्हणलं तर भीती होतं, असे काही लोकांना तिथं मारले, अशा गोष्टी होत्या। आणि जसं ते दगड दानवाऱ्याला याला मिळालंय त्या पद्धतीनं आम्हाला सुद्धा शासन दरबारी न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। नंदगाव असेल, चिलोडी असेल, हे गावांची ओळख जळीत गाव म्हणून, परंतु एक असा दुर्लक्षित गाव आहे ते म्हणजे केशेगाव। कारण हेही पूर्ण गाव जळीत त्या काळामध्ये, निजाम काळामध्ये जाळलं गेलेलं गाव आहे। खूप मोठा इतिहास या गावातला आहे। अनेक स्वातंत्र्य सैनिक या गावामध्ये होऊन गेलेले आहेत, परंतु शासनाने त्यांना जी काही मदत मिळायला पाहिजे होती ते काही मिळाले नाही। तर घरावरती तुळशी पत्र ठेवून या स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये त्यांनी योगदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज त्यांचेच वारस, त्यांचेच मुलं आज नोकऱ्या त्यांना नाहीत, रोजगार उपलब्ध नाही, तर त्या संदर्भात ते संघर्ष करत आहेत। तर काय आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की काय तुमच्या मागण्या आहेत शासनाला? शासनाला आमची हेच मागणी आहे की आमच्या गावचं जे नुकसान झालेलं आहे ते लोकांना नुकसान भरपाई द्यावं, म्हणजे इतर गावाला ज्या पद्धतीने दिले त्या अनुषंगानं आमच्या गावाला मोबदला मिळावं, नुकसान भरपाई मिळावं। आणि त्याच्याच बरोबर ते स्वातंत्र्य सैनिकाचे जे वारस, विधवा मुली, त्यांना पेन्शन मिळावं हेच आमची इच्छा आहे। आणि केशेगावचे काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, आपण केशेगावचा इतिहास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बांबराच्या वाड्याला जाळ आलो 8 जळत होता। गुळाची थप्पी आणि शेंगाची थप्पी एका जागी होतं। आम्ही बघतो दोर महिनाभर चालतो कृष्णा पवार आणि दोघांना पकडून नेले होते, पकडून मारावं म्हणजे आणि नंतर सोडून दिले।
आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर जे हे वाघदरी कॅम्प, केसर जवळगा कॅम्प, मुस्ती कॅम्प, घोळसगावचा रजाकारचं आणि हे आपले शिबिराचं जे हे झालं, प्रत्यक्षात लढाई झाली, काय कामी आले लोक, आम्हाला हे सगळं आठवतं आहे, आमची काय वाचलेलं आहे. त्या पद्धतीनं हे झाकलं जाऊ नये, इतिहास हे उघड व्हायला पाहिजे. आणि उस्मानाबाद सिटीच्या मोठ्या ह्याच्यामध्ये हे याचा इतिहास निर्माण व्हायला पाहिजे. शासनाने ह्याच्यासाठी निधी भरपूर देऊन हा इतिहास बुजला जाऊ नये, हे इतिहास हे व्हायला पाहिजे, लोकांना सगळं परिचित व्हायला पाहिजे असं मला वाटतं. स्वातंत्र्य सैनिकांचा जो इतिहास आहे तो जतन झाला पाहिजे, तो इतिहास नवीन पिढीला पाहता यावं म्हणून दरवर्षी 17 सप्टेंबरला आपण साजरा करतो. तर त्या अनुषंगाने काही मागण्या या पुढे येत आहेत. त्याच्यामध्ये जो काही जळीत गाव आहे त्यांना भरघोस असा निधी मिळाला पाहिजे, त्यांचे जे काही वारस आहेत त्यांना शासन नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर की ज्या भागामध्ये हे गाव म्हणजे स्वातंत्र्य सैनिका शहीद झालेले आहेत त्याचं भव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आणि एकूणच संपूर्ण स्वातंत्र्य सैनिक म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामधून स्वातंत्र्य सैनिक झाले त्यांचा एकत्रित इतिहास आपल्याला पाहता यावा नवीन पिढीला. म्हणून धाराशिव शहरामध्ये मुख्य ठिकाण आपलं धाराशिव जिल्ह्यातलं धाराशिव शहर आहे आणि त्या धाराशिव शहरामध्ये भव्य असं स्वातंत्र्य सैनिकाचं स्मारक उभं राहावं यासाठी शासनाने भरघोस असा निधी द्यावा असं एक मागणी आपल्याला या ठिकाणी नवीन पिढीला हा इतिहास माहिती व्हावा म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचा अभ्यास त्यात समावेश करावा अशी एक मागणी. इतिहास जमा आहेत तो पुढं समोर आणण्याचं आपण आपल्या माध्यमातून आपण काम करत आहोत. त्याचाच भाग एक म्हणून आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव या गावी आपण या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी त्या गावचे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. त्यांनी तिथला इतिहास आज आपल्याला आपल्यासमोर मांडलेला आहे. धन्यवाद. न्यायदर्शनमध्ये आपल्या